हॅलो नमस्कार. आता आपण कालच्या व्हिडिओमध्ये बॅक पार्टचं कटिंग पाहिलं होतं. आता आपण त्याच मापावरून पुढच्या भागाचं कटिंग पाहणार आहोत. तर आपण पुन्हा एकदा आपले माप समजून घेऊयात. हे पहा, छाती आहे 34 इंच, फुल बस्ट आहे 35 इंच, उंची आहे 13.5 इंच, कमर 32 इंच, मुंडा घेर आहे 16 इंच, शोल्डर आहे 14 इंच आणि पुढचा गळा आपला 6 इंच. मागचा गळा तर आपण कटिंग केलेला आहे 9.5 इंचाचा. ओके, आता आपल्याला पुढच्या भागाचं कटिंग करायचं आहे. आता पुढचा गळा आपला किती आहे? 6 इंच बरोबर, आणि फुल बस्ट आहे 35 इंच. तर पुढच्या भागाला आपल्याला फुल बस्टचं माप लागणार आहे. तर पाठीमागच्या भागावरूनच आपण पुढच्या भागाची मापे टाकून घेणार आहोत. तर पहा, आता उंची किती होती आपली? 13.5 इंच बरोबर. 13.5 त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 14.5 वर एक मार्क केले आपण. हे पहा, या बाजूने 14.5 वरती एक मार्क करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला सरळ रेषा ओढायला सोपं जाईल. हे पहा, आता मी ही सरळ रेषा ओढून घेते उंचीची. हे पहा, ओके, ही झाली आपली उंचीची रेषा. आता आपला गळा किती आहे? 6 इंचाचा. 6 मध्ये अर्धा इंच प्लस करून 6.5 इंचावरती एक मार्क करायचे. ओके, आणि याचा ब्रॉडनेस पण 2.25 इंचाचा मी देणार आहे. हां, अजून एक काम राहिलं आपलं पुढच्या. हे पहा, गळा उंची आपली 6.5 इंच. 6 इंच तयार आहे गळा, आणि अर्धा इंच प्लस करून 6.5 इंच. तर याचा ब्रॉडनेस म्हणजे रुंदीसुद्धा इथे सुद्धा पुढच्या गळ्याला सुद्धा मी 2.25 इंचाची देणार आहे. तुम्ही 3 इंचाची सुद्धा देऊ शकता, तुम्हाला जसा गळा आहे हवा आहे तसा. ओके, आता आपण काय करणार आहोत? शोल्डरचं माप टाकणार आहोत. आपलं शोल्डर किती आहे? 14 इंच. 14चा अर्धा 7 इंच. हे बघा, तर एक मार्क करून घेणार आहोत आपण 7 इंच बरोबर. आता पुढचा गळा आपला डीपच आहे 6 इंचाचा. तर त्या 6 इंचाचा गळा असल्यामुळे मी 2.25 इंच आपण पाठीमागच्या भागाला 9 इंचाचा 9.5 इंचाचा गळा होता, तर आपण 2.25 इंच शोल्डर कमी करून घेतलं होतं. तर आता आपला पुढचा गळा 6 इंचाचा आहे, तर मी 1.5 इंच शोल्डर कमी करून घेणार आहे. 1.5 इंच, 7मधून 1.5 इंच आपल्याला वजा करायचे. हे पहा, आता 1.5 इंच. हे पहा, इथे हे 1.5 इंच मी शोल्डर कमी करून घेतले, का तर गळा आपला डीप आहे पुढचा 6 इंचाचा. ओके, आता हे उरलं किती शोल्डर आपलं? हे पहा, 5.5 इंच. ओके, तर आपल्याला चेस्ट लाईनवरती 5.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचे. हे पहा, म्हणजे आपल्याला ही मुंड्याची रेषा सरळ ओढता येईल आपल्याला खाली. ओके, हे पहा, ही आपली शोल्डरची रेषा. ओके, आता आपण शोल्डरचं माप टाकून झाले. आता काय करायचं? आपल्याला पाठचा भाग घ्यायचा आहे. पाठच्या भागाच्या मदतीनेच आपल्याला पुढच्या भागाचं ड्राफ्टिंग करायचं आहे किंवा मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, आता काय करायचं आहे? आपल्या शोल्डरला शोल्डर मिळवायचं आहे. ओके, हे पहा, हे पहा, आणि मग नंतरला मग हे पहा, म्हणजे काय झालं माहिती आहे? पुढच्या भागाचं शोल्डर आपलं 5.5 इंच आहे आणि पाठच्या भागाचं शोल्डर 5.25 इंच आहे. म्हणजे आपला पुढचा भाग चेस्टला 0.5 इंच वाढणार आहे. आणि आहे तसंच आपल्याला मार्क करून घ्यायचे. पहिले गळ्याच्या बाजूला एक मार्क करते मी, गळारुंदीच्या बाजूला, आणि इकडे मग शोल्डर. मग आहे असंच आपण हे मार्क करून घ्यायचे. हे पहा, आणि हा आपण नॉच लावला होता ना, तर तिथे ते नॉचचं सुद्धा मार्किंग करून घ्यायचे. आणि परत हे पहा, आता आपण हे उंचीचं तर मार्किंग केलेलंच आहे. ओके, इथे एक छोटंसं असं मार्किंग करून घ्यायचे. ओके, आता हा आपला बॅक पार्ट बाजूला ठेवायचा आहे आपण. हे पहा, आता आपल्याला गळा रुंदी मिळालेली आहे, तर काय करायचं? आपल्याला हा गळ्याचा शेप देण्यासाठी हा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे 6.5 इंचावरती. हे पहा, ओके,
आणि आपली ही मुंडा उंचीची रेषा आपली ही अशी आखून घ्यायची इथपर्यंत. ओके. आता आपल्याला गळ्याचा शेप देऊन घेऊया आपण. हे पहा, हे माझ्याकडे फिरवून घेतलं, मला गळ्याचा शेप व्यवस्थित देता यावा म्हणून. हे पहा किती छान सुंदर असा राऊंड आलाय पहा आपला. ओके. आता काय करायचं आपल्याला, मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा, पुढच्या मुंड्याचा. आता पुढच्या मुंड्याचा शेप देताना काय करायचं, हे पहा आता आपण ही रेषा आखून घेणार आहोत. हे पहा ही काटकोनातून. आता ह्या पाठीमागच्या मुंड्याचा शेप त्याच्या आतमध्ये आपल्याला अर्धा इंचावरती एक मार्क करून घ्यायचे असं, बरोबर. आणि मग आपल्याला मुंड्याचा शेप द्यायचा आहे. हे पहा आता मी परत बघा, त्या अर्धा इंचाच्या मार्कमधून आपल्याला हे पहा असा राऊंड द्यायचा आहे. पहा हा आपला पुढच्या मुंड्याचं मार्किंग झालं आहे. ओके. आता काय करायचं, आता आपल्याला टक्स पॉईंटचं मार्किंग करायचं. तर टक्स पॉईंट कसा काढायचा, फुल बस्ट आपलं किती आहे 35, 35चा चौथा भाग करायचा आहे. 35चा चौथा भाग आपला येतो 9.25 आणि 9.25 मध्ये 1 इंच प्लस करायचे, म्हणजे आपल्याला 9.10 वरती एक मार्क करून घ्यायचे. हे पहा हे 9.10 वरती. आणि आता ही सरळ रेषा आपल्याला ओढून घ्यायची. हे पहा आता मी आपल्याला रेषा मारायला सोयीचं जावं म्हणून इकडे एक 9.10 इंचावरती मार्क करून घेतले, सरळ रेषा ओढता यावी म्हणून. आणि इथे सुद्धा आपण हे पहा 9.10 म्हणजे ही आपली फुल बस्टची रेषा झाली, फुल बस्ट चेस्ट लाईन. हे पहा ओके, ही झाली आपली फुल बस्टची रेषा म्हणजे चेस्ट लाईन. ओके. आता काय करायचं आपल्याला, ह्या चेस्ट लाईनच्या खाली हे अंतर किती घ्यायचं आपल्याला, इथे एक रेषा ओढून घ्यायची. हे अंतर किती घ्यायचे, फुल बस्टचा 13वा भाग. आता 35चा 13वा भाग. हे पहा ह्या 35चा 13वा भाग पहा किती येतो, 13 दुने 26, 13 78 म्हणजे 2.6. ओके. तर मग इथून हे पहा याच्या खाली आपल्याला 3.25 इंचावर म्हणजे 2.6 म्हणजे बघा 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे किती येते आपलं 3.25 इंच. म्हणजे आपला 35चा 13वा भाग 3.25 इंच. हे पहा समांतर असं मी या रेषेच्या खाली मार्क करून घेते 3.25 इंचावरती. हे पहा असं. आता आपल्याला अजून एक सरळ रेषा त्या 3.25 इंचावरतीची ओढून घ्यायची सरळमध्ये. हा आपला पुढचा भाग आहे. हे पहा ओके. हे पहा आता काय करायचं आपल्याला, पहा आता आपला फुल बस्ट किती आहे 35 इंच. आता आपल्याला पफ क्रिएट करायचा म्हणजे आपल्याला पफचं मार्किंग करून घ्यायचं. आपला फुल बस्ट किती आहे 35. आता फुल बस्टचं मार्किंग करताना 35चा 10वा भाग म्हणजे फुल बस्टचा 10वा भाग एवढं मार्किंग करायचं. तर 35चा 10वा भाग कसा काढायचा, एकदम सोपा आहे, फक्त मध्ये पॉईंट देऊन घ्यायचा म्हणजे 3.5. तर हे पहा आता आपण मार्किंग करणार आहोत 3.5 वरती. हे पहा हे झालं 3.5. आता बघा मी या बाजूला शिलाई माया म्हणजे हुकाई पट्टीसाठी शिलाई मार्जिन ठेवलेलं नाही, कारण आपण पाठच्या हुकाचा ब्लाऊज बनवणार आहोत हा. आणि अजून एक तुम्हाला गोष्ट सांगायला विसरलं मी, पाठच्या भागाला आपण शिलाई माया हुकाई पट्टीसाठी ठेवलेली नाही. तर ते मी पेपर कटिंग करताना तुम्हाला ती मी ठेवून दाखवणार आहे कसं ते शिलाई माया ठेवायची. ह्या बाजूला ते 3 सूत शिलाई मार्जिन मी तुम्हाला कटिंग करताना दाखवणार आहे ते. हे पहा आता हे आपलं झालं फुल बस्टचं मार्किंग म्हणजे आपला हा टक्स पॉईंट झाला, बरोबर. आता याच्या खाली आपण ही 3.25 इंचाची रेषा ओढून घेतली. हा म्हणजे छातीचा फुल बस्टचा 13वा भाग. ही झाली आपली ही चेस्ट लाईन. आणि त्याच्या खाली आपण म्हणजे ही टक्स उंचीची रेषा झाली कोणती, हे आणि हे अंतर, ही रेषा आणि ही रेषा टक्स उंचीची रेषा. म्हणजे आपण योगपट्टी जोडतो ना तिथून वेस्ट लाईन इथनं, बरोबर. आता काय करायचं आपल्याला, कमरेकडे जायचं आहे. कमरेचा पहा आता आपण इकडे किती घेतले 3.5. याच्यामधलं 1 इंच आपल्याला
कमी घ्यायचे, म्हणजे 3.5 मधनं 1 इंच कमी घ्या. हे पहा, आता आपलं 3.5 कुठे येते? इथे. आता याच्यामधनं 1 इंच आपल्याला कमी करायचं आहे, म्हणजे कितीवर येणार ते? 2.5 इंच किंवा 2.5 पॉईंट. हे पहा, तुम्हाला नसेल समजत ना, हे बघा याच्यात पुढे इथे 1 इंच असं, हे पहा इथे मार्क करून घ्यायचं आपल्याला. म्हणजे फुल बसची रेषा आपण 3.5 इंच, त्याच्यापेक्षा 1 इंच अंतर इथं कमरेच्या बाजूला आपल्याला कमी घ्यायचे. आणि आपण अशी एक क्रॉस रेषा ओढून घ्यायची. हे पहा, हा पॉईंट, हे पहा बघितलं तुम्ही, हा पॉईंट आणि हा पॉईंट असा जोडून घ्यायचा आहे तिरकस. पहा, हे पहा, ओके. आणि तसंच तिरकस आपल्याला, हे पहा, हे पहा हा काटकोन आहे ना इथं मुंड्याचा, तिथे असं आपल्याला एक रेषा ओढून घ्यायची तिरकस. ओके. आता काय करायचं आपल्याला? आता आपल्याला टक्स किती रुंदीचा घ्यायचा ते आपण ठरवायचे. तुम्ही फुलबसचा 10वा भाग तेवढा पण टक्स घेऊ शकता, म्हणजे 3.5चा किंवा अर्धा इंच त्याच्यापेक्षा कमी घेतलं तरीही चालेल. हे पहा, आता 3.5 आपलं इथे आलं, त्याच्यापेक्षा आपल्याला अर्धा इंच कमी घ्यायचं. हे पहा इथे. ओके. आता काय करायचं आपण? ही सरळ रेषा अशी वरती ओढून घ्यायची. हे पहा, आता पहा आपल्याला इथे राऊंड म्हणजे प्रिन्सेस कटचा कर्व देत देत आपल्याला ही रेषा जोडून घ्यायची. आता काय करायचं आपल्याला? हे पहा, ही जी रेषा ओढली, हे पहा किती 2.25 इंचावरती. ओके. आणि आता आपल्याला हे पहा, हा पॉईंट जो आहे ना, हे पहा हा पॉईंट आणि हा पॉईंट अशी इथे एक तिरकस रेषा ओढून घ्यायची. हे पहा. ओके. आता ह्या रेषेचा आपल्याला मध्य करायचा. किती आहे? 3.5. 3.5चा मध्य. हे पहा, टेप बरोबर इथे असा फोल्ड करून घ्यायचा. हे पहा, मग आपला हा झाला या रेषेचा मध्य. ओके. म्हणजे आपल्याला कर्व म्हणजे प्रिन्सेस कटचा शेप द्यायला सोपं जाईल. तर हे जे मार्किंग केलं आहे त्याच्या इकडे अर्धा इंच आपल्याला घ्यायचे. हे पहा, अर्ध्या इंचावरती एक मार्क करायचे इथे. ओके. हे पहा, अर्धा इंच. आता आपल्याला प्रिन्सेस कटचा कर्व द्यायला किंवा शेप द्यायला एकदम सोपं जाईल. आता काय करायचे? हे पहा, हा इथून असा खाली आहे आणि हा, हे पहा इथून आपण कर्व देत देत यायचे. आणि हे पहा, हे अर्धा इंचाचं आपण मार्किंग केलं ना, तर हे पहा असा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे. हे पहा. ओके. हा आपला झाला प्रिन्सेस कटचा शेप कर्व. ओके. आता आपलं हा पफचं काम झाले. हे पहा, किंवा टक्स, आपलं टक्सचं मार्किंग झालं. आता काय काम उरलं आपलं? आता आपल्याला कमरेचं हे करायचं, कमरेचं माप टाकून घ्यायचे. आता कमरेचं माप टाकत असताना काय करायचं? हे अंतर मोजायचं. किती आहे? 2.5.1. हे पहा एवढं ते आपल्याला ह्या रेषेवरती ठेवायचे. 2.5.1. आणि कमर किती आहे आपली? 32 इंचाची, बरोबर. तर 32चा चौथा भाग 8, इथे एक मार्क करायचे. ओके. आणि त्याच्या पुढे आपलं शिलाई मार्जिन 2.25 इंचाचं, बरोबर. आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते. हे पहा, आता चेस्ट लाईन आपण जेव्हा प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग करतो त्यावेळेस, आता बघा आपलं किती फुलबस किती आहे? 35. 35चा चौथा भाग 8.25 इंच, बरोबर. त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंचाचं लुझिंग द्यायचं असतं, 1 इंच लूज ठेवायचं असतं. तर मी ते मार्किंग इथे करते, बरोबर. आता काय करायचं आपल्याला? हे पहा, ही आपली फिटिंगची रेषा आणि हा एक पॉईंट चेस्ट लाईनचा आणि आपला हा कमरेच्या फिटिंगचा पॉईंट, ते आपल्याला जोडून घ्यायचे. हे पहा, हे पहा या पद्धतीने आपल्याला ही रेषा अशी तिरकस ओढून घ्यायची. म्हणजे आपलं हे चेस्टचं माप अगदी बरोबर झालेलं आहे. आणि आता हे पहा, आता 2.25 इंच आपलं इथं शिलाई मार्जिन. हे पहा, ह्या नॉचपासून इथपर्यंत 2.25 इंच. आता आपली ही चेस्ट लाईन आहे, ह्याच्या पुढे सुद्धा 2.25 इंच. हे पहा. ओके. आता ह्याच्या पुढे सुद्धा 2.25 इंच. हे पहा असं. आणि
हे 2.25 इंच. तर मग आपल्याला ही सुद्धा अशी रेषा अशी ओढून घ्यायची. हे पहा, हे पहा, बरोबर. म्हणजे आपली 2.25 इंचाची शिलाई मार्जिन हे पहा दिसतंय तुम्हाला. 2.25 इंच, इथे 2.25 इंच, इथे सुद्धा 2.25 इंच आणि इथे सुद्धा 2.25 इंच. म्हणजे आपलं हे कटिंग एकदम करेक्ट झालेलं आहे. आता काय करायचं आपल्याला, अजून एक, आता आपण हा मुंडा कट करून घेऊया. ओके, मुंड सुद्धा कट करताना एकदम सावकाश असा कट करायचा आहे. हे पहा, आता आपल्याला इथे हा नॉच देऊन घ्यायचा आहे फिटिंगसाठी, आपल्याला सोपं जावं म्हणून. हे पहा, ओके. आता आपल्याला त्याचप्रमाणे आपल्याला हा गळासुद्धा कट करून घ्यायचा. हे पहा, छान असा राऊंड आपला कट झालेला आहे. बरोबर. आता अजून एक काम राहिलं आपलं. पहा, हे पहा, आता आपल्याला हा भाग आपल्याला मोजून घ्यायचा. हा किती आहे आपला, ही रेषा 5 इंचाची. बरोबर. आता ही सुद्धा आपली 5, ही किती आहे ते पाहायचे, पहिले ही मोजायची आपल्याला आणि त्याच्यानंतर मग ही पण तेवढीच यायला पाहिजे. आता हे आपण मोजून घेऊया. हे पहा, तुम्हाला दिसेल असं मी इथून ह्या पॉईंटमधून सुरुवात करते मोजायला. हे पहा, हे पहा असं. एक मिनटं. हे किती आलं आपलं, 5.25 इंच. हे जे 5.25 इंच आहे, ही रेषा सुद्धा आपली तेवढीच आली पाहिजे 5.25 इंचाची. तर ही किती आहे आपली 5 इंचावरती. तर आपल्याला खाली 5.25 पर्यंत एक मार्किंग करायचं आहे. हे पहा, हे झालं आपलं 5.25 इंच. ओके, तर 5.25 इंच. तर आपल्याला ही अजून एक सरळ रेषा आपल्याला ही ओढून घ्यायची अशी. हे पहा, आता आपण हे पहा फिटिंगची रेषा. हे पहा, या पद्धतीने आपण हे पेपर कटिंग पार्टचा भाग असा ठेवायचा आहे, बॅक पार्ट. आणि हे पहा, इथे एक मार्किंग करून घ्यायचे. ओके, आता हे मार्किंग आपलं झालं आहे. हे पहा, हे आपण जोडून घेऊया. आणि आता आपल्याला हे पहा, हे असं एक मार्क करून घ्यायचं आणि उरलेलं आपल्याला कट करून घ्यायचं. बरोबर. हे पहा, अजून एक हे राहिलं. हे असं आपल्याला ही रेषा ओढून घ्यायची. बरोबर. आणि त्याप्रमाणे आपल्याला कट करून घ्यायचे. हे पहा, आता कसं कट करायचं पहा. आता या बाजूने आपण कट करायला सुरुवात करू. हे पहा, ओके. आता हे पहा, आता आपल्याला फुल बसचं आपण रेषा आखली होती तिथे एक नॉच लावून द्यायचा. हे पहा, हा आपला झाला सेंटर, हा साईड पार्ट जोडण्यासाठी. आता आपल्याला हा कर्व कट करून घ्यायचा.
ओके. आता आपल्याला याला पण एक नॉच लावून द्यायचा. हे पहा, सेंटर आपला साईड पार्ट जोडायचा. हे पहा, आता तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. हा बघा, हा नॉच आणि हा नॉच आपण इथे हे करून घेतला बघा, जोडला. तर आपला हा टक्स इथे आपोआपच एक तयार होतो. आपल्याला वेगळा टक्स इथे घ्यायची गरज नाही, बरोबर. तर हे झालेलं आहे आपलं पुढच्या भागाचं कटिंग. ओके, एकदम परफेक्ट. जर तुम्हाला पुढच्या साईडला हुक ठेवायचे असतील तर तुम्ही या बाजूला शिलाई मार्जिन ठेवू शकता हुक पट्टीसाठी. आणि आता कपड्यावर ठेवताना आपल्याला या बाजूला हे पहा शिलाई मार्जिन देऊन घ्यायचे, 3 सूत असं या बाजूने. त्याचप्रमाणे ह्या भागाला सुद्धा साईड पार्ट जो आपला आहे ना, त्या भागाला सुद्धा आपल्याला असं 3 सूत शिलाई मार्जिन ठेवून घ्यायचे कपड्यावरती कट करताना. बाकी आपल्याला कुठेही काही करायचं नाही. एकदम असं छान पफ येतो. तुम्ही या पद्धतीने कटिंग करून पहा. ओके. हे पहा, हा आपला मुंड्याचा आकार मी दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये या मुंड्याच्या बाजूला आपल्याला 1/2 इंच खांदा उतार द्यायचा होता, देऊन घ्यायचा आहे. पण आता हा मी कट केला आणि नंतर मला आठवलं की खांदा उतार आपला द्यायचा राहिला. हे पहा, असं एवढंच आपलं कट करून घ्यायचं आहे. खांदा उतार आपल्याला देऊन घ्यायचा आहे या बाजूने, एकदम नॉर्मल 1/2 इंच. हे पहा, आता आपण मुंडा चेक करूया. आपण पाठच्या भागाचा इथून इथपर्यंत किती आला होता? 8.5. तर आपला 8.5 येतो का पाहूया. ओके. हे पहा, अर्धा इंच शिलाई माया सोडली आपण. हे पहा, अशा पद्धतीने मी मोजून घेते. हे पहा, बरोबर 8.5 इंचाचा आला आहे. म्हणजे आपलं कटिंग एकदम परफेक्ट झालं आहे. ओके, धन्यवाद. तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. काही प्रॉब्लेम असेल तर मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईल. ओके, धन्यवाद.